विरारमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलावर मंत्रतंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष दाखवत त्याच्या आईचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात एका तथाकथित मांत्रिकाच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे। अंधश्रद्धेचा आधार घेत एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरारमध्ये समोर आलाय। अल्पवयीन मुलावर मंत्र आणि तंत्राद्वारे उपचार करून तो बरा होईल असे सांगत पीडित महिलेला एका तथाकथित मांत्रिकाकडे नेण्यात आले। तक्रारीनुसार आरोपी अजय कमळाकर राऊत याने महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर तिला अर्नाळा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन दबाव टाकत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। याच प्रकरणात नाव समोर आलेला अजय राणा हा वसई किल्ला परिसरात मंत्रतंत्राद्वारे उपचार करत असल्याचे आरोपीने त्या पीडित महिलेला सांगितले होते आणि त्याच्याकडे पीडित महिलेला नेलं होतं। विशेष म्हणजे याच व्यक्तीविरोधात यापूर्वी एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही गुन्हा वसई पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। आता या संपूर्ण प्रकरणात तथाकथित मांत्रिकाचा नेमका सहभाग काय होता? पीडित महिलेची आर्थिक फसवणूक झाली का? तसेच अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 2023 ते 24च्या दरम्यान या गुन्ह्यातील पीडित महिला हिच्या ओळखीचा व्यक्ती आहे, त्याने तिला या महिलेचा मुलगा जो गतिमंद आहे त्यातला आजारातनं बरा करतो आणि त्यासाठी आपण मांत्रिकाकडे जाऊ, तुला मदत करतो असा बहाणा देऊन तिला अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लॉजवर घेऊन आला आणि वेळोवेळी तिच्याबरोबर अत्याचार केलेला आहे। म्हणून अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्टेजवर आहे। त्याबाबत गुन्ह्याचे तपासी अधिकारी API पाटील परिपूर्ण तपास करत आहेत आणि मांत्रिकाकडे विचारपूस करून इतर साक्षीदार काही आहेत का त्याबाबत चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत। अजून सध्या तरी तसं काही आपल्याला निष्पन्न झालेलं नाही। त्याबाबत तपासामध्ये जसं पुरावे निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करीत आहोत। पीडित महिलेचा जो मुलगा आहे तो गतिमंद आहे आणि त्याला आजारातनं बरे करतो असं सांगून त्याने ते हे सदरचा गुन्हा केलेला आहे। अजून तरी व्हिडिओ काढल्याचं काही त्यांनी महिलेने सांगितलेलं नाही आहे। ते तिच्या जबाबामध्ये अजून नवीन जबाब नोंदवून त्या असा काही गोष्टी असल्या त्या पुराव्यामध्ये घेऊन आणि त्याप्रमाणे पुढेची कारवाई करत आहोत।